ही आहे माझ्या दोस्ताची फॅक्टरी आणि तिथं आम्ही आता उद्या राधानगरीच्या ट्रिपची चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. हे बघा फोनवर जोडणी सगळी सुरू आहे. सोमले उठेला किती झालं बिल? बरोबर तू आज इकडे घेतो काय प्रसादनं हे बघा आता एवढ्या कष्टानं बल लावला आहे, फार मोठा, जवळपास सूर्य एवढा प्रकाश या बलानं आम्हाला आता दिलेला आहे. चहा प्यायला तर म्हणून माहिती कॉली बॅग लेट हां कॉली बॅग लेट चौथा मेंबर आता काय करणार हे आता ट्रिपचं नियोजन सुरू आहे आणि स्पॉन्सर. तर ट्रिपच्या दिवशी सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान प्रसादच्या फॅक्टरीजवळ आम्ही सगळेजण एकत्र जमलो. पहिल्यांदा मी आलो, मग सचिन. प्रसाद आधीच ऑलरेडी तिथं होता. प्रवीण तेवढा आला नव्हता. प्रवीणला आणायसाठी सचिन गेला. तोपर्यंत प्रसाद काय करत होता बघूया. आम्ही वाट बघत बसलो प्रवीण आणि सचिनची. तोपर्यंत हळूच विठ्ठल येऊन आम्हाला टॉन्ट मारून गेला. वेळ भरपूर झाला होता, कारण सकाळी लवकर निघणं महत्त्वाचं होतं. दाजीपूर आणि राधानगरी इथून लांब असल्यामुळं आणि पावसाची शक्यता दाट असल्यामुळे वेळेत निघणं फार महत्त्वाचं होतं. म्हणतोय का तुला इथं माझ्या इथं गेले चालू झालं. चेसनो इथून कुठं पंपात दिसते का बघा, मला घ्यायचं. कुणीकडे जायचं सांगा, राधानगरी काय ह्याच्यात इकडे जायचं. इकडे डॅम ना, इकडे डॅम इकडे काय मोडी जाऊन बघून यायचा. ते कायामुळे खाली उतरली राधानगरी. राधानगरीच्या कायामुळे मोठं ना, काळामध्ये हे नाही कायामुळे मोठं, काळामध्ये मोठं राधानगरी. दाजीपूरमध्ये आम्ही आलेलो आहोत, पण आमचा जरा हेरमोड झालेला आहे, कारण आत जंगल सफारीसाठी परवानगी नाही आहे. त्यामुळे आता बाहेरूनच पाहावं लागणार दाजीपूर असं वाटतंय. या दोघांचं शूटिंग घ्यायचं अवघड. जंगल दाखवतो. छोटू लव यू. सगळं काय ते करत बसतो. मग शिवगड कुठं? शिवगड पाठी ठक्याचा वाडा येतोच का इथं पुढे काय आता मग इकडे पुढे कुठं आहे काय? इकडे पुढं आता तुम्हाला रावतोडे जमतो का? इकडे येतो रावतोडे जमतो. किती किलोमीटर पडते इथून? मला वाटतो 16-15 किलोमीटर. रोड असाच आहे चांगला? हां असाच आहे. पाठी ठक्याचा वाडा किती? ठक्याच्या वाड्यात तुमची ही गाडी जाणार नाही. नाही आता राहायला किंवा थांबायला कुठं? रिसॉर्ट वरती आहे ना? रिसॉर्ट आहे वरती आहेत का? हां रिसॉर्ट पर्यंत तुम्ही जाऊ शकता. रिसॉर्ट पर्यंत हां वरती ठेगा. शिवगड वगैरे आहे ना, इकडे नाही जाणार. हां शिवगडला नाही, रिसॉर्ट पर्यंत जाऊ शकता. हां रिसॉर्ट पर्यंत ओके. इथं पळून टाका. 1 किलोमीटर आली आहे. जरा ती वरती करा. वरती करा. ब्लॅक पॅन्थर छोट्याच्या काचेतनं डायरेक्ट सच्चा तुझ्यावर येते. होय पहिला तुला खाणार ते पाठी मारते एकदम. शांतता राखा. बुलबुल आहे इथे. कच्चे आहेत म्हणजे माफी विधी गाडी तुमची हे होतं. बघितला गावात कुठेतरी जाऊन रिसॉर्टला मस्तपैकी जेवण करायचं आणि निसर्ग पाहून जायचं. गाडी केला तरी 1150. तुला जर गाडी फॅमिलीला गाडी पाहिजे असेल. आता आमच्या नुसत्या वायफळ चर्चा सुरू आहेत. आधी माहिती काढून कधीही कुठल्याही ठिकाणी जायचं एवढं लक्षात ठेवा. आमच्यासारखं तुमचा पोपट होऊ शकतो. गावात तरी काही दिसलाच नाही आम्हाला, पण गायी दिसल्या बघा. आणि गायी थांबल्या तिथे. पक्ष्यांचे आवाज खरं चांगले येत आहेत. हे बघा ही गाडी घेऊन आम्ही आलेलो आहेत
आमच्या मित्राची हे बघा केवढे गाय आहेत बघा. हे बघा भरपूर गाय तिथं आज दिसत आहेत. गवे दिसले नाहीत, गाई तरी दिसल्या. कुठलं ना कुठलं जनावर बघून आलो हे समाधान मानायचं आणि जायचं. येऊ दे येऊ दे येऊ दे. माहिती घेऊन न आल्यामुळे आम्हाला परतावं लागत आहे आणि आमचे मित्र जरा नाराज झालेले आहेत. असू दे नेक्स्ट टाइम. आणि हे सुरू झालेलं आहे फोटो सेशन. परिसर एकदम शांत आहे, निवांत आहे. पक्ष्यांचे चांगले चांगले आवाज आहेत, पाण्याचा आवाज आहे. एकदम शांतता. नो रेंज, नो कॉल्स, नो इंस्टा, नो FB. जरा गावात दिसला असता तर मजा आली असती. बिबट्या गावा आली की परत आली. फोन आले इथंही आल्या. आली नाही आलं शिव आली. आली तू आली नाही काय तुलाच काय भूत आले का जायला पाहायचं. फिर मिलेंगे दाजीपूर. आम्ही पुन्हा येणार दाजीपूर अभयारण्यात. आज आमचा हेरमोड झाला आहे पण पुढच्या वेळी नक्की येणार. आमचा मित्र म्हणतोय हा दुर्मिळ वेळ आहे, त्याचं शूटिंग घ्या. आता हे दुर्मिळ आहे का हे मला माहीत नाही, पण वेळ आहे एवढं माहिती आहे. कुठला वेल आहे रे तो? कुठला वेल आहे? आय डोंट नो वेल. हे बघा चांगला आहे वेल. नाही मी पण पहिल्यांदाच बघितलं. आणि हे फुल पण बघा जरा, हे पण जरा वेगळं दिसते. हे बघा किडा पण बसलाय बघा त्याच्यात. मस्त आहे बघा फुला झाडे. मधी चर आहे. हे बघ बघ बघ. अरे खरंच चांगला आहे हे बघ. वेगळंच आहे का? काही झाडाची पुढे आहे ती पांढरी नको बा. आंबे की रे. अरे मग हो. अरे कुणाला पाहिजे ते आंबे? एक आंबा पहिला बघ आहे का. तो खाली पडला.
ए किती काय देऊ तिकडे पुढे छोट्यावरती मला काय अडचण नाही अरे काय विसरला भारी आहे राजींचं हॉटेल चॅनल आहे आजी माझं त्याला टाकतो तुम चॅनल आहे चॅनल पाणी भरतेल काय रोडला पाणी एरिया डोकं फिरले काय रोडला पाणी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट सबस्क्राईब करा.